सोनपर्यागला पोहोचलोय आम्ही आता इथून आम्ही ट्रॅक करायला सुरुवात करू. इथून ट्रॅक करायला सुरुवात करू आम्ही. व्हिडिओ कंटिन्यू करा. हे आहे सोनपर्याग. आता इथून आपण पुढं चालणार आहे, ट्रॅक करणार आहे आपण इथून. हा आपली गँग, ही सगळी आपली गँग. जे आपण पास काढतो, रजिस्ट्रेशन पास जाण्यासाठी पुढं, ती इथे चेक होतं. इथं पास चेक होईल. सगळा पहाडी एरिया आहे. खतरनाक वातावरण आहे का, एकदम खतरनाक. इकडच्या लोकांनी झाडं खूप सांभाळलेत. झाडं तोडत नाही अजिबात. इकडं खूप जंगल आहे इकडं, एकदम खतरनाक. इकडचे पूल पण एकदम मजबूत आहे, कारण इकडं खूप पाणी, जोराचा नदी येते इकडं. आपली गँग तर इकडून लय टकाटक मध्ये चाललंय. कुठंपर्यंत टकाटक मध्ये येते बघू आपण आता पुढं. जर कोणाला चालत जायचं नसलं तर हे घेऊन जाता. 7-7, 8-8 हजार रुपये घेता. बघू शकता आपण इथून. खूप छान वातावरण आहे. टेंशन आला तरी रिलॅक्स राहायचं. बहुत भीड़ है ना भाई. अरे वाह क्या बात है. गर्दी असते, चढायला खूप त्रास होतो. आम्हाला दाखव ना, आम्हाला कसं चढतो बॅगिंग. थांबलोय आता इथं, नाश्ता करतो थोडा, काहीतरी चाव म्याव. आता काय नाही. 50 रुपयाला पाणी बॉटल. 50 रुपये. हा भाऊ रोज ग्राउंडला जातो, पण भाऊची फाटले फाट. तेरे आगे था मैं, मेरे पीछे आया. क्या गांडू है रे तू. खालून जिथून पायी चालतात तिथून 6-7 किलोमीटर पुढे आलोय आम्ही. गर्दी खूप आहे. घोड्यावर जाता, बाकी ज्यांना चालता येत नाही ते जे दमता. आम्ही बी खूप दमलोय. आलोय आता चालत 10 किलोमीटर राहिलंय फक्त. बाईक आलंय. कुठे जेवण. ए हा पूल पाय कसा हलतो. हा पूल पाय कसा हलतो.
रुपया काय आने दो उनको, निराश हो जाता है। क्या हुआ हो गई हा भाऊ लय दमलाय पण मी आणलाय तर उचलून सगळं माझ्यामुळे आलं होतं नाही खालीच बसला असतं एवढं जाम भंगलोय म्हण आलोय जवळजवळ 15-1 किलोमीटर आलोय पुढं आता अजून 10-1 किलोमीटर असेल बाकी हळूहळू चाललोय आम्ही त्यामुळे सारे तर लय जाम झालाय जेव्हा पाण्याचं वातावरण झालंय भाऊ जागे रेनकोट काढून राहिला बाकीचे चाललंय वातावरण बघू शकता तिकडे हेलिकॉप्टर पण चाललाय दिसणार नाही तुम्हाला मोठी लोक त्यांच्याकडे पैसा हेलिकॉप्टर काय आम्हाला पाजू हा पुरे कच्चा पानला आहे हा पण वातावरण कसं आहे पब्लिक एक नंबर क्या बोलते बाबा आता मी तो चिड़ी करता मस्त हम अभी जा रहे हैं जंगल में बारिश का मौसम हो गया रे भाई थांब तू मागं थांब मग हो माझा दोस्तार आहे हो 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 पक्का पाणी पडलाय ना इकडे भू पाणी येला हा भू हो तो वाहन गेला सा मी धरून आणला सा त्याला पकडूनच रामबाळाला खाली तिथं आता आहे रामबाळापासून 8 किलोमीटर 7 ते 8 किलोमीटर आत्ताच पाऊस झाला पाऊस कमी झाल्यानंतरचं वातावरण बघू शकता तुम्ही तो जो सफेद कलरचा दिसतो ती नदीसारखं ती नदी नाही तो पूर्ण बर्फ जमा झालेला आहे तो थोडं डेंजर आहे ते भाऊ लय जोरात जाता पूर्ण बर्फ पडलाय तिथं पूर्ण बर्फ आहे तो हेलिकॉप्टरची पण सुविधा आहे इथं पण पैसे खूप घेतात बाकी घोड्यावर जाता व्ह्यू आम्ही पूर्ण भिजलो ओला झालोय बाकी गेलेत पुढं अर्जुन आणि ते माझे मित्र पुढे गेलेत मी एकटाच आहे आता बाकी माझ्या आहेत खूप थंडी खूप टेम्परेचर कमी झालं इथं आता थंडी वाजायला लागली बॅगमध्ये जॉकेट आहे आणि जॉकेट अर्जुन घेऊन गेला आहे पुस्तक होता हळूहळू हा पूर्ण बर्फ आहे एकदम कडक झाला पूर्ण बर्फ टेम्परेचर लो झालं इकडं वाटत नाही बर्फ आहे तो पण पूर्ण बर्फ आहे पूर्ण बर्फ आहे हा व्ह्यू बघा
चालून चालून पाय किती घाण झाले बघू शकता तुम्ही. महादेव तुम्ही आलात अबे मेरे को उसमें से देना काय घाल गाणे म्हणून ते. केदारनाथ बापाच्या मंदिराच्या पाठीमागचा व्ह्यू. सकाळचे 7 वाजलेत. बघू शकता इकडच्या डोंगरावर पूर्ण बर्फ पडला आहे, इकडं नाही पडलेला. आणि हे मंदिर इथं बघू शकता, त्याचा कळस दिसतोय. शूटची तयारी चालली आहे आमची. आत्ता ऊन पडला आहे, नाही तर लई थंडी होती. तरी पब्लिक आपले आता तयार झाले. फोटोशूट करू आता चालू. फोटोशूट झाल्यावर मग नंतर ड्रायव्हर आहे पण 5 दिवस गाडी चालवली. बेकार दमला आता, बेकार. शेवटी गाडवे सॉरी दुधावर आणला, घोड्यावर आणला. सॉरी Thank you.
हाँ पहले तो ठीक है भाई। ये मोबाईल याच्यात नाही काढता येत. 10,000 कुठं 50,000 पाऊस आता 72 तास पाऊस चालू होता. 72 तासात पावसानं डॅम भरला तर फुटला. प्रसाद घेतला आता आम्ही केदारनाथ बाबाचा प्रसाद घेतलाय सगळ्यांनी. झाले आता आमचं दर्शन बिर्शन फिरून सगळं आवरून टेंटवाल्याचा भाडा बिडा देऊन आता आम्ही आमच्या बॅगी बिगी आवरून निघालोय. बघू आता कोण दमतं कोण नाही दमत. नाही तर त्यांना आता घोड्यावर नाही गाढवावर बसून देणार आहे आम्ही. खास करून मी हा जास्त दमतो. माझा मित्र दमत नाही. मोठी बॅग आहे तरी तो स्टॅमिना खूप आहे त्याचा. आणि बाई आहे ही काहीच नाही घेत ती. छोटी बॅग आहे तिच्याकडे फक्त. चला कंटिन्यू करा. अजून खूप काही पुढे दाखवणार तुम्हाला. मंदिर तिकडे आहे. इथून जवळजवळ अर्धा किलोमीटर असलं आणि ही लाईन दर्शनासाठी इथंपर्यंत आहे ही. अरे बाप यांना 4 ते 5 तास लागतील दर्शनाला. आता यांना 1 ते 1.5 किलोमीटरची लाईन आहे दर्शनासाठी. खूप मोठी लाईन आहे. खूप 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 मोठी लाईन आहे. बघू शकता आपण ही लाईन 1 किलोमीटर पर्यंत लाईन आहे. हे हेलिकॉप्टर ज्यांच्याकडे जास्त पैसे ते हेलिकॉप्टरने पण येऊ शकता. अर्जुन रे भाई अगर दर्शन करने का है तो जल्दी आने का, वरना 1-1.5 किलोमीटर की लाइन में रहना पड़ता है भाई. ये देखो ये लाइन वहां तक है. 2 किलोमीटर पर्यंत लाईन आहे. 2 खतरनाक गर्दी आहे. एकदम खतरनाक ही लाईन. उतरायला पाहिजे तिकडे जात नाही रे ऐका जाय ना ते. जाताना इथं घोडे भेटतात. घोड्यावर जाऊ शकता आपण जर तुम्हाला चालायला प्रॉब्लेम होत असेल तर. खूप घोडे असतात इथे. 1500-2000 पासून पुढे घोडे आहेत इथं. जसा पाहिजे तसा घोडा घेऊ शकता तुम्ही इथं. खूप घोडे असतात इथं. चलो 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 वो दिखाना. रुको भाई जल्दी हो जाएगा. अरे भैया साइड में जाके डील करो यार.
व्ह्यू बघा एकदम सुंदर आहे व्ह्यू एकदम खूपच सुंदर आहे व्ह्यू एकदम सुंदर वातावरण आहे खूप सुंदर वातावरण आहे इकडं बाकी ठिकाणी आम्ही शॉर्टकट पण मारतो आता ओंकार भोय ना काढणारच आता आम्ही जाऊ राहिलो तुम्ही व्ह्यू बघा छान आहे असं वाटतंय का हे दगड असतील पण हा इथं बर्फ पडलाय पूर्ण बर्फ आहे सफेद कलरचा जो दिसतो तो पूर्ण बर्फ आहे लांबून बघितल्यावर असं वाटतं दगड बिगड आहेत का काय पांढरे पण तो बर्फ आहे आता आपण जवळ जाऊन बघूच हा पा बॅगीत भरलाय काढ ना मग अर्जुनला सांग अर्जुनच्या बॅगीत आहे ते कुठले चलने वाले पूर्ण बर्फ आहे वकर वकर हा व्हिडिओ चालू केला ना भाऊ वकरून काढतो हा आता घरी घेणार आहे थोडासा हा नाही येणार मार हर हर महादेव केदारनाथून परत घरी जाताना खाली उतरतानाचा व्ह्यू बघा एकच रस्ता आहे जायचा आणि यायचा पण गेलेलो संध्याकाळी आणि आता आलोय आम्ही 10-11च्या दरम्यान सकाळच्या बघू शकता सकाळ जाताना पाऊस पण होता येताना काही पाऊस नाही मोकळं वातावरण आहे हेलिकॉप्टर बघा माझ्या भावाची बॅग सुटलेली होती आता बांधून आणि दिली बांधून आता ओके मध्ये त्याला आम्ही सांगत होतो एवढं साहित्य घेऊन नकोस म्हणून पण त्याची बायको ऐकत केवढा आणि बॅग केवढी त्याची बायको ऐकत नाही ना नाही आपण त्याची बायको ऐकतच नाही ती बोलते माझ्या साड्या घ्या काजू बदाम होते बघा हे. तरी काल काय झालं त्यांना चढता नाही आलं म्हणून आम्ही घोड्यावर बसून दिलं त्यांना. गाढवा sorry. घोडा घोडा हा घोडा घोडा घोडी होती खा ना माधवाशी आहेत मग खा पुढे हा पुढे खावचं आता चाललोय 7-8 किलोमीटर राहिलाय वातावरण फार भारी आहे विलासही दमलाय तिने आता काहीतरी केला आम्ही आलो मग डायरेक्ट चायनीजचा दिले तिकीट जाम लोकांना फॉलो करा खतरनाक जंगल आहे इकडे खतरनाक एकदा तिकडूनच्या बाजूने गेलो तर आपण मग आपल्याला बरोबर ना कोणीच जात नसेल तिकडून कोणीच या जंगलात वरती जात नसेल जायला जागा पण नाही ना भाई येताना पण तेवढंच दमतो जाताना बी तेवढाच दम लागतो आपल्याला कुठे जायचं आहे नेमकी तिकडे का इकडून इकडून चला ना असं पाणी पडतो आता आता थांबलोय जरा पाणी खूप पडत हो हो पुरे खरं आहे पण ते ठेवलं आहे आता आम्ही नाश्ता पाणी करू हानचा फोनवर बोलतो हानचा फोनवर बोलतो नुसता आव्हानशी भुका लागला भुका पण आम्हाला लागेल ही सगळी गँग बसले आता जेवायला भूक लागले फार भुकेजलंय आम्हाला अर्जुन टाकून पडलं त्यांची आधी पराठे खाल्ले ऑर्डर दिले आता इथं पराठ्याची किती वेळा देतो बघू लोग यहाँ पे बनाते हैं
लय मेहनत करून बनवतात. तेवढी किंमत पण बोलतात ते. आता हा पराठा 80 रुपयाला. खूप डोंगरावरती एवढं साहित्य घेऊन चढायचं काही साधं काम नसतं. हे आपली गँग बसले इथं. एकाला भेटला एक खायला लागला तो तिकडचा. हा आहे बटाटा पराठा 80 रुपयाला. आलू पराठा 80 रुपयाला. आता हिला सारे खाणार आहे. हा ड्रायव्हर आहे आमचा. हा खाणार. खतरनाक वातावरण, खतरनाक, नुसता खतरनाकच आहे सगळा. धबधबा एवढा सुंदर दिसतो लास्ट कधी. तर खाली पोचूच आम्ही आमच्या गाडीजवळ थोड्याच वेळा. हा उमे बघा भारी आहे यार. ओ बापरे. शेवटचं 3 किलो राहिलंय आहे. 3 किलोमीटर राहिलंय आता. नंतर आम्ही खालून जिथून निघालो होतो तिथं पोहोचलो आता आम्ही आमच्या गाडीजवळ. खूप गर्दी आहे. फायनली आम्ही दर्शन करून परत आमच्या गाडीपर्यंत पोहोचलोय आता. खाली खूप गर्दी आहे. यायला पण 5-5.5 तास लागले. खूप त्रास होतो यायला पण आणि जायला पण. बाकी सगळे पुढे गेलेत. आता आम्ही तिघच बाकी आहे आता. ते आमची वाट बघतात पुढे. आता आम्ही चाललोय तिकडे. इले आपण इकडनं आलो असं. सोफे दो 50 का एक सोफे दो बोले. छान वाटतो व्ह्यू. नको. आणि फायनली आम्ही आमच्या गाडीपर्यंत पोहोचलोय. आता नेक्स्ट टूर आमचा बद्रीनाथ आहे. पुढचा ब्लॉग येईलच बद्रीनाथचा लवकरच. कंटिन्यू कर.